लाडकी बहीण योजना जुलै व ऑगस्ट हप्ता अपडेट संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट असणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला देखील माहिती आहे आज 12 तारीख आहे। आज खूप महत्वाचा दिवस असणार आहे। निधी वितरित किती होणार आहे? लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3,000 रुपये येणार का? मंत्रिमंडळ बैठक पार पडलेली आहे। मग GR कधी येणार व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचा हप्ता वितरण कधी होणार आहे या संदर्भात लाईव्ह अपडेट बघूया। पण त्याआधी आपल्या योजना तर पेजला व चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला देखील माहिती आहे 100% खात्रीशीर अपडेट आपल्या योजनेत्र चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत 10 तारीख एक महत्वाची होती, ज्या वेळेस GR येणार असं सुद्धा सांगितलं जात होतं। अनेक अपडेट्स येत होत्या, मात्र लाडक्या बहिणींनो नवीन लेखाशीर्ष खाली लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे व सरकारने सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे 10 तारखेपर्यंत त्या विभागाने महिला व बालविकास विभागाला निधी देणं गरजेचं आहे। मात्र काल म्हणजेच 11 तारखेला मंत्रिमंडळ बैठक पार पडलं। यामध्ये अनेक जे वेगवेगळ्या विभागामार्फत निर्णय घेण्यात आलेले आहे, कृषी विभाग आहे, अशा महसूल विभाग आहे, अशा अन्य विभागा अंतर्गत निर्णय घेतला आहे। मात्र लाडकी बहीण योजनेअंतर्गत 11 तारखेला देखील GR आला नाही, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत। KYC सुरू होण्यासंदर्भातही इथे चर्चा झालेली नाही, त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये ही नाराजी वाढू होऊ शकते, कारण मंत्रिमंडळ बैठक पार पडतात, त्यामुळे महिला व बालविकास विभागाच्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेणे गरजेचं असणार आहे। तर 12 तारीख, 13 तारीख व 14 तारीख हे लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचे असणार आहे, कारण GR आल्यानंतर हप्त्याचं वितरण लवकरात लवकर होईल। पण जर GR नाही आला तर हप्ता वितरणास इथे उशीर होऊ शकतो। बघा, GR आल्यानंतर हप्त्याचं वितरण किती दिवसात होतं? GR आल्यानंतर 3 दिवसांनी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण सुरू होते। गेल्या वेळेस देखील 15 तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जून महिन्याचे पैसे जमा झाले होते, त्यामुळे लाडक्या बहिणींना आता आशा होती की जुलै व ऑगस्टचे 3,000 रुपये लाडक्या बहिणींना सरकारने द्यावे। रक्षाबंधन गिफ्ट आहे ते देणे गरजेचं आहे। बघा, 12-13 ऑगस्ट 2 दिवस आहेत। जर GR आला तर हप्त्याचं वितरण पुन्हा 17 तारखेला जाईल। पण जर लांबणीवर असंच पडत राहिलं तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला देखील माहिती आहे की या महिन्यामध्ये 28 तारखेला रक्षाबंधन आहे। जुलै महिन्याचे व ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये द्या, ही मागणी सरकारने लक्ष देणे गरजेचं आहे व ही मागणी पूर्ण करणे गरजेचं असणार आहे। GR येणे गरजेचे। 17 ऑगस्टला जर GR आला तर दोन्ही हप्ते मिळण्याची शक्यता आहे। बघा, 12, 13, 14ला जर GR आला नाही तर बघा आपण काय म्हणतोय, 12, 13 आणि 14 हे जर GR आला नाही, 17 ऑगस्ट पर्यंत जर GR आला तर दोन्ही महिन्याचे पैसे येण्याची शक्यता आहे। व आता हा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेणे गरजेचं आहे, कारण रक्षाबंधन गिफ्ट हे लाडक्या बहिणींचा हक्क असणार आहे। मागील महिन्यात देखील केंद्र सरकारकडून निधी वाढ करण्यासंदर्भात एक अपडेट आली होती व लाडक्या बहिणींना निधीमध्ये वाढ करण्याची गरज असल्याचे सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून इथे सूचित करण्यात आले होते व या संदर्भात लवकरात लवकर राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेऊन लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी सुरू होईल हे सुद्धा आता उत्सुकता लावलेली आहे। विरोधकांनी देखील इथे 2100 रुपयाच्या निर्णयासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे, मात्र महिला व बालविकास विभागाकडून या संदर्भात कोणतीही अपडेट आली नाही। बरं, आता महत्वाचा मुद्दा काय की हप्त्याच्या वितरणासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय झाला नसला तरी आता GR येईल, त्यानंतर हप्त्याचं वितरण सुरू होईल व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे 1500 रुपये व ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये येण्याची शक्यता आहे। पण या संदर्भात कोणतीही शासकीय अपडेट आली नसल्यामुळे लाडक्या बहिणींनो, सध्या आम्हाला जुलै महिन्याचे तरी 1500 रुपये द्या असं आवाहन करण्यात येत आहे, कारण लाडक्या बहिणीचे सणासुदीचे दिवस आहेत। श्रावण महिना सुरू होत आहे, नागपंचमी आहे, हे पूर्णपणे महिलांचे सण असल्यामुळे लाडक्या बहिणींना हप्त्याची गरज आहे। त्यामुळे सरकारने देखील इथे दखल घेणे गरजेचं आहे, कारण महिला व बालविकास मंत्रीकडून जे महिला व बालविकास मंत्री आहेत आपले मंत्री अदितीताई तटकरे यांच्याकडून देखील आता कोणतीही सूचना येत नाही, त्यामुळे लाडक्या बहिणींना कोणी वाली आहे का नाही हे देखील विचारलं जात असल्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलांनी, प्रत्येक लाडक्या बहिणींनी प्रश्नचिन्ह उपस्थित करणे गरजेचं आहे, प्रत्येक वेळेस बोलणे गरजेचं आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा आपल्याला कमेंट करून सांगा की 3,000 रुपये मिळायला पाहिजे आहे का फक्त जुलै महिन्याचे पैसे मिळायला पाहिजे आहे, कारण रक्षाबंधन गिफ्ट हे राज्य सरकारच्या माध्यमातून बहिणींसाठी मिळणे गरजेचं आहे, कारण ही योजना बहिणींसाठी आहे, भावांनी सुरू केलेली। महायुती सरकारने सांगितलं आहे
लाडक्या बहिणींना आम्ही स्वावलंब बनवण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे। त्यामुळे 12, 13, 14 तारखेला जर या तिन्ही दिवसांमध्ये GR आला तर नक्कीच लाडक्या बहिणीची लॉटरी लागणार आहे। जर नाही GR आला तर डबल लॉटरी लागणार आहे, कारण लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त शेअर करा व पुढील सर्व सरकारी अपडेट्स, लाडकी बहीण योजना अपडेट्स, शेतकरी योजना अपडेट्ससाठी आपल्या पेजला व चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।